नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा हे बघणार आहोत. आता या ठिकाणी मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे बघा. आता ही 1 किलो ज्वारी आणि आता यामध्ये आपल्याला 1 किलो याप्रमाणेच मी नाचणी घातलेली आहे. याला काही ठिकाणी नागली असे सुद्धा म्हणतात. आता या ज्वारीमध्ये नागली आपण मिक्स करून घेऊया. आता इकडं आमच्याकडं त्याला नागली असे म्हणतात. आता यामध्ये नाचणी मिक्स केलेली आहे आणि त्याला एक छोटंसं पातेलं भरून गहू टाकलेले आहेत. 1 किलो ज्वारी, 1 किलो नाचणी आणि एक छोटं पातेलभर गहू त्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता आपण हे आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत पांढरे वाटाणे मिळतात. तर पांढरे वाटाणे हे खूप चांगले असतात शरीराला, अगदी पौष्टिक असे. त्याच्यापासून भरपूर आपल्याला प्रोटीन मिळते. आता यामध्ये मी एक छोटं पातेलं भरून पांढरे वाटाणे टाकलेले आहेत. पांढरे वाटाणे आणि आता आपण ह्यामध्ये मी आता यामध्ये सालीची मुगाची डाळ टाकली आहे. पातेलं भरून सालीची मुगाची डाळ आणि आता हरभऱ्याची डाळ, चणा डाळ टाकलेली आहे एक छोटं पातेलं भरून. आता हे सर्व धान्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये धणे टाकलेले आहे मी एक छोटी वाटी भरून. धणे टाकले आहे त्यामध्ये. ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. धणे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मसुराची डाळ टाकायची एक वाटीभर छोटी. आता यापासून भरपूर असं प्रोटीन मिळतं. असेच धान्य यामध्ये मी वापरलेले आहेत. आणि आता जिरे टाकूया आपण त्यामध्ये छोटी अर्धी वाटी. तर बघा आता हे जिरे टाकलेले आहेत. आता हे जिरे आपण यामध्ये टाकून घेतले आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण अजून एक वस्तू ॲड करणार आहोत. तर बघा आता हे आपलं तयार झालेलं आहे मिक्स. आता यामध्ये आपल्याला काय टाकते मी बघा तुम्ही. आता याच्यापासून आपण थालीपीठ, भाकरी काहीही बनवू शकतो. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या पिठापासून बनवू शकता. आणि आता यामध्ये मी एक छोटी वाटी भरून मेथ्या ॲड केलेल्या आहेत. आता मेथ्या मुलं खात नाहीत, मग असे यामध्ये आपण टाकल्यात दळलं तर मुलांना ते समजतसुद्धा नाही आणि एवढं ह्याच्यात ते कडू पण लागत नाही. एवढ्या पिठामध्ये जर एक छोटी वाटीभर मेथ्या ॲड केल्या तर. आता हे सर्व मिक्स करून मी घरच्याच घरघंटीवरच हे दळलेलं आहे बघा. अगदी सुंदर असं हे पीठ तयार झालेलं आहे. आपण यापासून भाकरीही बनवू शकतो आणि यापासून थालीपीठ, डोसे सर्व आपण वेगवेगळे पदार्थ यापासून बनवू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण हा मल्टीग्रेन आटा घरच्या घरीच तयार करून डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. आता ह्याला महिनाभरही काही होत नाही. तर बघा, तुम्हाला ही मल्टीग्रेन आट्याची रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.